ओम गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे गॉड इज ग्रेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. रथसप्तमी या खास सणाचं महत्त्व काय आहे, या दिवशी कोणाची पूजा करावी, पूजा करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, पूजा कोणत्या विधीनुसार करावी, रथसप्तमीचे व्रत कोणी करावे आणि इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय करायचे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. रथसप्तमीचा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखले जाते. यंदा मंगळवार 4 फेब्रुवारीला रथसप्तमी व्रत पाळले जाणार आहे. रथसप्तमीचा उत्सव सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते. असे करण्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, सुख समृद्धी प्राप्त होते, नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते आणि सदृढ आरोग्याचे वरदान मिळते. असे म्हटले जाते की ज्यांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कुमकुवत आहे त्यांना या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरते. पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी व्रत केले जाते. संक्रांतीचे हळदी कुंकू व वाण देणे हे कार्यक्रम याच दिवसापर्यंतच केले जातात. रथसप्तमी हा संक्रांतीचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम करण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. आता आपण मत्स्य पुराणानुसार श्री सूर्यदेवांच्या परिवाराची माहिती थोडक्यात घेऊया. सूर्यदेवांचे पिता श्री कश्यप ऋषी आणि माता अदिती देवी आहे. सूर्यदेवांना 4 धर्मपत्न्या होत्या. पहिलीचं नाव सविता देवी असे होते. याच्यापासून 2 पुत्र आणि 1 कन्या होती. पुत्रांचे नावे वैवस्वत, मनु, यमदेव आणि कन्येचे नाव यमुनाजी, आपण यमुना नदी म्हणून ओळखतो, असे आहेत. दुसऱ्या धर्मपत्नीचे नाव राधनी देवी आहे. याच्यापासून 1 पुत्र होता, त्याचे नाव रैवत आहे. तिसऱ्या धर्मपतीचे नाव प्रभादेवी असून यांच्यापासून 1 पुत्र होता, त्याचे नाव प्रभाद आहे. आणि चौथ्या धर्मपत्नीचे नाव छायादेवी म्हणजेच सविता देवीच्या छायेपासून तयार झालेली छायादेवी असून यांच्यापासून 2 पुत्र आणि 2 कन्या होत्या. पुत्रांची नावे श्री शनिदेव आणि सावर्णी आणि कन्येची नावे भद्रा व तपती अशी आहेत. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात. रथसप्तमीच्या दिवसापासून सूर्यनारायणचे उत्तरनारायण सुरू होते. सूर्यदेवांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पण रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. देवाच्या रथाला 7 अश्व आहेत. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. देवाच्या रथाला 12 चक्र आहेत. ती 12 चक्रे म्हणजे 12 राशी आहेत असे समजले जाते. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. उदय तिथीच्या मान्यतेनुसार रथसप्तमीचे व्रत मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी केले जाईल. या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त पहाटे 5:23 पासून ते 7:08 असेल. रथसप्तमीच्या दिवशी मुहूर्त वेळ सांगितल्याप्रमाणे पहाटे 5:23 पासून ते 7:08 स्नान करावे. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, लाल फुले आणि अक्षता मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. यानंतर भगवान सूर्याचे ध्यान करून व्रताची शपथ घ्यावी. जमल तेवढे सूर्यनमस्कार घालावेत. याविषयी या दिवशी सूर्यदेवाला डाळिंब आणि लाल रंगाची फळे अर्पण करा. यासोबतच त्यांना लाल रंगाची मिठाई अर्पण करावी. काळे तिळही सूर्यदेवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो असे मानले जाते. याशिवाय काळे तीळ धनसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात. हिंदू धर्मात सूर्यदेवाला गुळ अतिशय प्रिय असल्याने मानले जाते. गुळाला ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. सूर्यदेव ही ऊर्जेची देवता आहे. यामुळे गूळ अर्पण केल्याने सूर्यदेवाची ऊर्जा भक्तांना मिळते. सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात. याशिवाय लग्नात कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास रथसप्तमीच्या वेळी सूर्यदेवाला गूळ नक्की अर्पण करा. रथसप्तमी वेळी सूर्यदेवाला मध अर्पण करा. असे म्हटले जाते की सूर्यदेवाला मध अर्पण केल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. याशिवाय सुख सौभाग्यात वृद्धी होते. आरोग्यासंबंधित समस्याही दूर होतात. पूजेच्या शेवटी दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचा जप करावा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा. गहू, गूळ, तीळ,
लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान करून अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रवतचंदनाने 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे या व्रताचे स्वरूप असते. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा प्रसाद म्हणून देतात. सप्तधान्य, 7 रुईची पाने व 7 बोरे सूर्याला वाहतात. सर्व रोगातून व पाषाणातून मुक्तता आणि सौभाग्यपुत्र, धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते. रथसप्तमीची कथा अशी आहे की काबूल देशाच्या यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषांचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला. दुसऱ्या रथसप्तमीची कथा अशी आहे की श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाचा मुलगा मुलास माहीत नव्हते. दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडले. ही अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. तेव्हापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याची संबंधित दोष दूर होतात, व्यक्ती रोगमुक्त होतो आणि जीवनात पैशाची, संपत्तीची आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.